मुंबईतल्या चेंबूरमधील कॉलेजनं घातलेली हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय हायकोर्टानं दिलाय। ड्रेस कोडचं बंधन सगळ्या धर्मीय विद्यार्थ्यांकरता असावं असा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला। कोर्टाच्या या निर्णयानंतर आता राजकारण सुरू झालंय। मुंबईतल्या चेंबूरमधल्या आचार्य मराठे महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती। त्या विरोधात महाविद्यालयात शिकणाऱ्या 9 विद्यार्थिनींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती। हिजाबवरील बंदी हटवावी अशी मागणी त्या विद्यार्थिनींनी केली होती। मात्र मुंबई हायकोर्टाकडून विद्यार्थिनींना कोणताही दिलासा मिळाला नाही। नकाब, हिजाब आणि बुरखा ज्यांना तुम्हाला धार्मिक पोशाख म्हणायचे का असं त्यांनी म्हटलंय का हे आम्हाला बघायचं आहे। आम्हाला माहिती नाहीये की त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये या ड्रेसेसला काय म्हटलंय, पण कुठलाही धार्मिक किंवा कल्चरली डिफरन्स दाखवणारा पोशाख आमच्याकडे चालणार नाही। पण याचा अर्थ असा नाही की आपण या कोणी हिरे घालून कोणी मुली आल्या तर त्यांनी आत यायचे आणि बदलायचे। हिजाब बंदीवर मुंबई हायकोर्टानं काय निर्णय दिलाय ते पाहूयात। हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता। मात्र याचिकेतील आरोपांचं महाविद्यालयाकडून जोरदार खंडन करण्यात आलं। महाविद्यालयाच्या परिसरात हिजाब, नकाब आणि बुरख्यावरची बंदी केवळ एक समान ड्रेस कोडसाठी लागू करण्यात आल्याचा युक्तिवाद महाविद्यालयाच्या वकिलांनी केला। तसंच मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणं हा त्यामागचा हेतू नसल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं। हायकोर्टानं महाविद्यालयाचा युक्तिवाद मान्य केला, तर मुंबई हायकोर्टाच्या निकालाला याचिकाकर्त्या विद्यार्थिनी सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहेत। फंडामेंटल राइट्स के तहत आर्टिकल 19, आर्टिकल 21, राइट टू चॉइस, राइट टू प्राइवेसी, राइट टू बॉडीली इंटीग्रिटी के ग्राउंड्स पे हमने चैलेंज किया था, लेकिन आज माननीय उच्च न्यायालय ने ये पिटीशन डिसमिस किया है। अभी ऑपरेटिव पार्ट आना बाकी है, पूरा जो जजमेंट है वो आना बाकी है। उसको पढ़ने के बाद हम फैसला करेंगे। हम अपने स्टूडेंट से बात करेंगे, क्लाइंट से बात करेंगे, फिर आगे फैसला करेंगे कि इसको चैलेंज करना है सुप्रीम कोर्ट में या नहीं। विद्यार्थिनींनी कोणत्या मुद्द्यावरून याचिका दाखल केली होती तेही पाहूयात। या याचिकेत धर्माच्या आधारावर भेदभावाचा आरोप करण्यात आला होता। हिजाब परिधानास परवानगी देण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली होती। 9 विद्यार्थिनींनी कोर्टात धाव घेतली, तर मुंबई हायकोर्टानं भावनेच्या अधीन जाऊन हा निर्णय दिल्याचा आरोप राज्यातील विरोधकांनी केलाय। कर्नाटकमध्येही हिजाब बंदीचा मुद्दा 2 वर्षांपूर्वी चांगलाच गाजला होता। त्यावेळी हिजाब बंदीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। 2 वर्षांपूर्वी कर्नाटक हायकोर्टानं काय म्हटलं होतं ते पाहूयात। हिजाब घालणं ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही असा निर्णय कर्नाटक हायकोर्टानं दिला होता। हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, त्यामुळे राज्यघटनेच्या कलम 25 अंतर्गत त्याचं संरक्षण केलं जाऊ शकत नाही असं कोर्टानं स्पष्ट करत हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या वेगवेगळ्या याचिका फेटाळून लावल्या होत्या। कर्नाटक हायकोर्टानं 2 वर्षांपूर्वी दिलेला निर्णय आणि आता मुंबई हायकोर्टानं दिलेला निर्णय पाहता आता तरी या मुद्द्यावरून कोणीही राजकारण करू नये असं आवाहन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलंय। चेंबूरच्या ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या NG आचार्य आणि DK मराठी महाविद्यालयानं हिजाब, नकाब, बुरखा, स्टोरी किंवा टोपी आणि इतर कुठल्याही प्रकारच्या बॅजवर बंदी घातली होती। त्या विरोधातच याचिका दाखल करण्यात आली होती। विद्यार्थ्यांना त्यांचा धर्म उघडपणे सांगून फिरावं लागणार नाही आणि केवळ अभ्यासासाठीच विद्यार्थी येतील हा मुद्दा याचिकेच्या निमित्तानं अधोरेखित झाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।